रेस्क्यू करण्यात आलेला आहे। अर्ध्या तासामध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होईल असा दावा महापालिका आयुक्तांनी केला होता। आत्ताचं काय चित्र आहे? रेस्क्यू ऑपरेशन आहे ते अजूनही सुरू आहे। अजूनही लोकांना मोनो रेलवरून जी अडकलेली होती तिथून खाली आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आपण बघतोय की आता मोठी जी लायडर आहे त्याच्यातून एक प्रवाशांना बाहेर काढलं जाते आणि एक जे अडकलेले आहेत सगळ्यांना एक एक करून आपण बघतोय की बाहेर काढलं जातं। रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सध्या सुरू आहे। मोठ्या संख्येने लोक इथे अडकलेली होती आणि कित्येक तास अडकल्यामुळे ते गुदमरण्याची भीती देखील होती। आपण बघितलं की अनेक प्रवाशांनी अक्षरशः स्वतःचे कपडे देखील काढले होते। एवढा व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम या संपूर्ण मोनोरेलमध्ये झालेला होता। अनेक महिला प्रवासी देखील अडकलेल्या होत्या। आपण बघतोय की आता एक एक करून ते फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत ते एक एक करून प्रवाशांना बाहेर काढतायत आणि त्यांना जे प्रथमोपचार आहेत ते दिले जातात। आपण बघतोय की एक एक करून जे सगळे कर्मचारी जे प्रवासी होते अडकलेले त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न हा आपल्या बघतोय की अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून केला जातोय। जवळपास 6:15 वाजता हे संपूर्ण जी मोनोरेल होती ती अचानक ट्रॅकवरती बंद पडली होती आणि त्यानंतर पुढे काय होणार हे प्रवाशांना कळत नव्हतं। प्रशासनाकडून देखील मोठा हलगर्जीपणा झाला आणि जेव्हा बातम्या टीव्हीवरती चालायला लागल्या तेव्हा अखेर प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर इथे फायर ब्रिगेडचे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील ते इथे दाखल झाली आणि मग एक एक करून सगळे जे प्रवासी होते त्यांना काढण्यास सुरुवात केलेली आहे। आपण सध्या प्रवाशांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण बघतोय की जे प्रवासी आहेत ते त्यांना सध्या बाहेर काढलं जात आहे आणि त्यांना जे प्रथमोपचार आहेत ते दिले जात आहेत। आपण बघतोय की मोठ्या संख्येने महिला प्रवासी देखील अडकलेले होते आणि त्यांना आता सगळ्यांना आपण बघतोय की बाहेर काढलं जाते। पाणी देखील त्यांना दिलेलं। काही महिलांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। मॅडम किती वेळ तुम्ही होता? मला काय बोलायचं नाही बघतोय की अतिशय जवळपास प्रवासी देखील बरेच व्यथित झाले आहेत आणि कोणत्या बोलण्याच्या देखील ते मनस्थितीत नाही आहेत। सध्या फायर ब्रिगेडचे अधिकारी असतील, पोलीस असतील हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यांच्या प्रवाशांना काढायचा प्रयत्न हा सध्या अजूनही प्रगतीपथावर आहे। सुरुवातीला असं आश्वासन देण्यात आलं होतं की अर्ध्या तासात हे रेस्क्यू ऑपरेशन संपेल, मात्र आता तास उलटून गेला तरी देखील आपण बघतोय की अजूनही काही प्रवासी हे मोनो रेलच्या आतमध्येच अडकल्याची सध्याची स्थिती आहे। साधारणपणे 2 ते 3 क्रेनच्या सहाय्याने सचिन या सगळ्या प्रवाशांची सुटका करण्यात येते। मोनो